गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर माहितीच आहे गणपती बाप्पाला मोदक आवडतात. मला सुद्धा मोदक आवडतात, पण मला चॉकलेट पण आवडतं. त्यामुळे आज आपण करणार आहोत चॉकलेटचे मोदक. चला करूया. तर चॉकलेटचे मोदक करण्यासाठी मी येथे कढईमध्ये 2 कप फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे. आता यामध्ये अर्धा कप साखर टाकलेली आहे. हाय फ्लेम वरती 2 कप दुधाचे 1 कप होस्तर आटवून घेतलं. दूध आटेपर्यंत चॉकलेट बारीक कट करून घेतलं. इथे मी मिल्क कंपाऊंड वापरत आहे. कट केलेलं चॉकलेट एका काचेच्या बाउलमध्ये भरून घेतलं. आता एका छोट्या पातेल्यामध्ये पाणी उकळून घेतलं. गॅस बंद करून त्यावर आपला चॉकलेटचा बाउल ठेवायचा. गरम पाण्याने चॉकलेट मेल्ट होईल. तोपर्यंत आपले 2 कपाचे 1 कप दूध झाले आहे. त्यामध्ये 1 कप डेसिकेटेड कोकोनट टाकले. व्यवस्थित मिक्स करून घेतले. मिश्रण घट्ट होईपर्यंत दूध आटून घ्यायचे. आता येथे 1 चमचा मिल्क पावडर टाकू. मिल्क पावडर यामध्ये मस्त एक जीव करून घ्यायचे. मिल्क पावडर टाकल्याने याचा मस्त सुगंध येतो. आता हे मऊसूत खव्यासारखं सारण तयार झालं. आता हे थंड व्हायला ठेवूया. तोपर्यंत आपलं चॉकलेट मेल्ट झालं. मोदकाच्या साच्यात हे चॉकलेट भरू आणि सगळीकडे स्प्रेड करून घेऊ. हे चॉकलेट थोडं घट्ट असल्यामुळे स्प्रेड व्हायला वेळ लागतो. जास्त चॉकलेट पातळ केलं तर त्याची पारी बनणार नाही. चॉकलेट कमी वाटते म्हणून मी त्यात पुन्हा चॉकलेट टाकून सगळीकडून स्प्रेड करून घेतोय. चॉकलेट जास्त झालं तर साचा उलटा करून चॉकलेट काढून घ्यायचं. आता हे 5 मिनिट फ्रीजर मध्ये सेट करायचं. सेट झाल्यानंतर त्यामध्ये सारण भरायचं. सारण मी चांगलं दाबून व्यवस्थित भरतोय. मोदकाचा बेस पुन्हा चॉकलेटने कव्हर करून घ्यायचा. थोडंसं चॉकलेट टाकून चमच्याच्या मदतीने ते स्प्रेड करून घ्यायचं आणि पुन्हा 2 मिनिट फ्रीजर मध्ये सेट करायला ठेवायचं. आता या साहित्यापासून आपण मोदकाचा दुसरा प्रकार सुद्धा करतोय. या प्रकारामध्ये सारण आपण साच्यात भरून घ्यायचं. बोटाने दाबून साच्यामध्ये त्याची पारी बनवायची. मध्ये थोडीशी जागा ठेवून त्यामध्ये चॉकलेट भरायचं. पहिल्या प्रकाराच्या बरोबर उलटी कृती आपण इथे करत आहोत. बघा, मस्त त्यामध्ये असं चॉकलेट भरायचं. सारणाने मोदकाचा बेस कव्हर करायचा. जसं आपण चॉकलेटने केलं होतं तसंच आपण सारणाने केलं आहे. एक्स्ट्राचं सारण काढून टाकायचं आणि फ्रीजर मध्ये सेट करायला ठेवायचं. बघा, आपले मोदक 5 मिनिटातच सेट झाले आहेत. बाप्पाचं नाव घेऊन आता आपण हे मोदक डिमोल्ड करू. वाव, फायनली हे मोदक निघालेत. पण हे काढायला जरा उशीर झालाय. त्यामुळे मी इथे 2-3च मोदक डिमोल्ड करणार आहे. आय होप हे मोदक बाप्पाला आणि तुम्हाला आवडले असतील. त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चला आरती करूया. बाप्पाला आपला प्रसाद आवडलाय वाटतं. आरती करताना फुलं फुललेत. चला देवाला वाहूया. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. थँक यू फॉर वॉचिंग.